हाय व्ह्यूअर्स, आपण बनवणार आहे ईदडा। ईदडा म्हणजे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा ढोकळा। हा गुजरातची फेमस डिश आहे। तर इथं मी घेतलेले आहेत 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो उडदाची डाळ। तर ह्याचं प्रमाण असं आहे की अर्धा भाग आपण डाळ घेणार आहे आणि 1 भाग आपण घेणार आहे तांदूळ। म्हणजे जर 1 किलो आपण तांदूळ घेतली तर आपल्याला बरोबर त्याचे निम्म म्हणजे अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची आहे। इथं मी ग्लासनी मोजून घेतलेला आहे। तर हे पहा, हा माझा ग्लास आहे, ह्याच्याने मी मोजून घेतला आहे। तर 5 ग्लास जे आहे ते तांदूळ भरलेले आहेत आणि 2.5 ग्लास जे आहे ती डाळ भरलेली आहे। तर ह्याच्यात आपण थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहेत आणि हे स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत घालणार आहे। हे पहा व्ह्यूअर्स, इथे आपण तांदूळ आणि डाळ, हे पहा व्ह्यूअर्स, आपली डाळ उडदाची आणि तांदूळ छानपैकी भिजलेले आहेत। तर हे पहा, हाताने पण असे छान चुरले जातात ते। तर रात्रभर भिजल्यामुळे हे छान भिजलेले आहेत। तर आता आपण हे वाटून घेणार आहे। तर हे वाटण्यासाठी इथे मी पावशेर दही घेतलेलं आहे। 1 किलो माझा तांदूळ आहे, अर्धा किलो डाळ आहे। तर त्यासाठी इथे मी पावशेर दही घेतलेलं आहे। जेव्हा आपण हे वाटणार आहे तर आपण थोडं थोडं दही ॲड करून हे पूर्ण बॅटर वाटून घ्यायचं आहे। आणि हे पहा, इथे मी स्टीलचा एक मोठा डबा घेतलेला आहे ज्याच्यात आपण हे बॅटर ठेवणार आहे। जर तुम्ही मोठा स्टीलचा डबा वापरला ना, तर तुम्ही समजा रात्री जर वाटून ठेवलं हे आणि तुम्हाला सकाळी नाश्त्याला करायचं असेल तर ते पीठ डब्यातून बाहेर ओतू जात नाही जास्त। त्यामुळे मोठा डबा घ्यायचा शक्यतो। आणि पीठही छान झाकण लावल्यामुळे डब्यामध्ये फर्मंट होतं। तर चला आपण हे डाळ, तांदूळ आणि दही टाकून हे बॅटर वाटून घेऊया। हे पहा, आपलं ढोकळ्याचं बॅटर डाळ, तांदूळ आणि दही टाकून वाटून झालेलं आहे। आता मी हे डब्याला झाकण लावून हे ठेवून देणार आहे फर्मेंट होण्यासाठी। तर आता हे मी सकाळी वाटलेलं आहे, तर संध्याकाळी जेव्हा मला ढोकळा करायचा आहे तेव्हा मी हे पीठ वापरणार आहे। आणि जर तुम्हाला नाश्त्याला जर हे खायचं असेल सकाळी, तर हे तुम्ही पीठ सकाळी डाळ तांदूळ सकाळी भिजत घालायचे आहेत, रात्री वाटायचे आहेत आणि सकाळी त्याचा ढोकळा तुम्ही फर्मेंट झाल्यावर बनवू शकता। आता आपण हे फर्मेंट व्हायला झाकण लावून ठेवून देणार आहे 7 ते 8 तास। हे पहा व्ह्यूअर्स, आपलं जे पीठ आहे ते किती छान पूर्ण डबाभर। हाय व्ह्यूअर्स, आपण ढोकळ्यासाठी चटणी करणार आहे आणि त्याआधी आपण ढोकळ्यासाठी वाटण करणार आहे। जो आपण ईदडा बनवणार आहे उडदाच्या डाळीचा ढोकळा, त्यासाठी आपण तर वाटण घेणार आहे। अद्रक घेतलेला आहे मी 1 इंच, 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्यात। लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ। हे वाटण आपण बनवून ठेवणार आहे आणि हे वाटण आपण ढोकळा बनवायच्या आधी ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मिक्स करणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घ्या आणि लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असल्यास टाका किंवा फक्त लसूण, फक्त हिरवी मिरची आणि अद्रक टाकलं तरी चालेल। मी लसूण टाकते कारण लसणाने ढोकळ्याला एक छान चव येते, त्यामुळे तुम्ही नक्की टाकून बघा। पहिले आपण आणि हे पहा, चटणीसाठीचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर चटणीसाठी इथे मी घेतलं आहे 1 मुठ्ठी भरून पूर्ण असा 1 मोठी वाटी भरून पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ। फुटाण्याची डाळ ही ह्याच्यासाठी आपण टाकतोय की हे चटणी वेगळं पाणी असं नको व्हायला, घट्टपणा येतो चटणीला, त्यासाठी ही फुटाण्याची डाळ आहे। ही अर्धी वाटी आहे। अर्धा लिंबू, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या। इथं मी घेतलेलं आहे 1 छोटा चम्मच जिरं, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ। काळं मीठ आणि चाट मसाल्यामुळे एकदम चटपटी चव येते ढोकळ्याच्या चटणीला। नक्की करून बघा आणि ट्राय करा। आणि ही आहे शेव, ही बारीक जी आपली बेसनची जी शेव असते ना, ती मी घेतली आहे। ती पाण्यामध्ये मी भिजत घातली आहे थोडा वेळ। ह्याच्यामुळे काय होतं ना, चटणीचा कलर टिकून राहतो हिरवा। त्यामुळं बरेच लोक ढोकळ्याचे पीस पण टाकतात चटणीत वाटताना। काही लोक शेव टाकतात, काही लोक बुंदी टाकतात। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाका। इथे माझ्याकडे शेव अवेलेबल आहे, मी ती टाकते आहे। तर सगळ्यात पहिलं आता आपण हे वाटण वाटून घेणार आहे, जे आपण बारीक करणार आहे ढोकळ्यासाठी। आणि हे वाटण काढल्यानंतर आपण ह्या भांड्यामध्ये चटणी वाटणार आहे। तर पहिले आपण हे वाटण वाटून घेऊया आणि मग चटणी।
हे पहा, आता आपलं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे, जे आपण ढोकळ्यामध्ये टाकणार आहे. ते मी इथे काढून घेत आहे. हे पहा, बघू शकता तुम्ही. हे काढून आपण बॅटरमध्ये मिक्स करणार आहे. तर हे लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण लसणाने खूप छान चव येते ढोकळ्याला. पण तुम्ही नसेल खात, तुम्हाला नसेल आवडत, नाही टाकलं तरी चालेल. हे पहा, आता हे मी वाटण काढून ठेवलेलं आहे. आता ही वाटी आपण ठेवून देऊया. आता ह्याच भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घेणार आहे. ह्याच्यामध्ये पण चवीनुसार मीठही टाकणार आहे. काळं मीठ थोडंसंच टाकलेलं आहे मी. पहिले आपण हे थोडंसं आता फिरवून घेऊया आणि मग शेव आणि लिंबू टाकूया. तर ह्याच्यामध्ये आपण हे पहा, इथं मी फ्रीजचं थंड पाणी वापरते. तुम्ही बर्फ पण वापरू शकता. त्यामुळे काय होईल ना, हिरवा कलर टिकून राहतो आपल्या चटणीचा. हे पहा, तर हे मी थोडंसं ओबडधोबड वाटलेलं आहे. तर ह्याच्यात आपण शेव टाकूया. ही पाण्यात भिजवलेली शेव आहे. तुमच्याकडे तुम्ही डायरेक्टही शेव टाकू शकता. पाण्यात भिजवल्यामुळे लवकर ती मिक्स होते. आणि आता हे झाकणाचं पण आपण थोडंसं ह्याच्यात काढून टाकूया. आणि अर्ध्या लिंबाचा रस. आता आपण हे वाटण वाटून घेऊया. चटणी मिक्सरला फिरवून घेऊया. हे पहा, तर चटणी फिरवून झाली. आता मी चवीनुसार याच्यात मीठ टाकते आहे. पहिले आपण काळं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी चव बघितली आहे. तर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपण थंड पाणी टाकायचं आहे. आणि परत एकदा ही चटणी फिरवून घ्यायची आहे मिक्सरला. हे पहा, आता आपली चटणी तयार आहे. आपण एका भांड्यात काढून ठेवूया. हे पहा, आता इथे मी एक डिश घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही चटणी काढून ठेवूया. आपल्या ढोकळ्यासाठीची हिरवी चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान फुललेला आहे. पूर्ण डब्बा काठोकाठ भरलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. आणि हे पहा, ही जी आपण मिरची आणि आल्याची लसूणची पेस्ट केली होती ती आपण ॲड करायची आहे. ह्याच्यामध्ये आपण हळद नाही टाकणार आहे, कारण हा इदडा जो असतो हा पांढऱ्या रंगाचा असतो. आता मी हे मिक्स करते आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून तुम्हाला दाखवते. हे पहा, आता मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी घेतलेला चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि मिक्स